पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की सोनेरी गरुड पक्षाचं चिन्ह कोणत्या घराण्याचं आहे? सोनेरी गरुड पक्षाचं चिन्ह. तर पहा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि शेवटी तुमची या ठिकाणी 60 पैकी किती प्रश्नांची उत्तरे पहा बरोबर येत आहे हे तुम्ही एकदा सांगायचं आहे. 2013 पासून 2019 पर्यंतचे सगळे प्रिव्हियस इयर पेपर घेतलेत काय? तर या ठिकाणी आपण जवळजवळ कव्हर करत आलेलो आहोत. तर पहा 2018 मधील हा या ठिकाणी प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत. 2018 पेपर 2 मधील पहा सामाजिक शास्त्राचे हे प्रश्न आहेत. तर पहा सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह आहे ते या ठिकाणी शिलाहार या घराण्याचं आहे. पहा पर्याय क्रमांक बी शिलाहार या घराण्याचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूया आपण या ठिकाणी की श्रीधर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका टिंबटिंब आहेत. श्रीधर्मनीती पंडिता रमाबाई ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, ताराबाई मोडक. तर पहा श्रीधर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? तर पहा प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक ए पंडिता रमाबाई. तर पहा पंडिता रमाबाई या श्रीधर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका आहेत, ज्यांनी पहा बालविवाह, पुनर्विवाह बंदी यासारख्या घातक चालीरीती आणि पहा रूढी दृष्ट ज्या रूढी आहेत त्या ठिकाणी पहा मुक्त करण्याचं जे काम आहे ते म्हणजे समाजाला त्यापासून मुक्त करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना केली. पहा आर्य महिला समाजाची आणि या सर्व विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी श्रीधर्मनीती हे पुस्तक पहा लिहिलेलं आहे पंडिता रमाबाई यांनी. त्यानंतर पहा ताराबाई शिंदे यांच्या ठिकाणी पहा स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक आहे, आपल्या सर्वांना माहिती. पहा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यानंतर पहा रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली. रमाबाई रानडे यांनी आणि ताराबाई मोडक यांनी ह्या मराठी भाषक आणि भारतातील पहिल्या बाल शिक्षण तज्ज्ञ होत्या. ताराबाई मोडक या बाल शिक्षण तज्ज्ञ होत्या आणि त्यांना भारताच्या मॉन्टेसरी असं पहा म्हटलं जातं. या ठिकाणी बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा यांच्यावरती पहा प्रश्न विचारले जातात, ताराबाई मोडक यांच्यावरती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा टिंबटिंब संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. कोणत्या संस्थानावरील लढाईची योजना ही ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने पहा ओळखली जाते, अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 टिंबटिंब संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर याचं उत्तर पहा पर्याय क्रमांक सी हैदराबाद. तर पहा 13 सप्टेंबर 1948 रोजी पहाटे 4 वाजता संस्थानाविरुद्ध हैदराबाद संस्थानाविरुद्ध ऑपरेशन पोलो या ठिकाणी पहा राबवण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये पहा पोलिसांनी कारवाई करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक सी याचं पहा उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक पहा पुढचा आहे तुमच्यासाठी की या ठिकाणी 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय टिंबटिंब येथे सुरू झाले. पहिलं मुद्रणालय, पहिला छापखाना किंवा या ठिकाणी मुद्रणालय प्रिंटिंग प्रेस कोणत्या ठिकाणी सुरू झाले असं म्हणता येईल. सर हे फर्स्ट पेपरसाठी आहे का? तर पहा फर्स्ट पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र याचे प्रश्न तुम्हाला फर्स्ट पेपरला सुद्धा असतात. त्यामुळे पहा पहिल्या पेपरसाठी सुद्धा या ठिकाणी हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत, पाहायचे आहेत. 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय टिंबटिंब येथे सुरू झाले. प्रश्न क्रमांक 4 तर याचं उत्तर आहे पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक तर पहा डी गोवा. तर पहा 1556 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय या ठिकाणी गोवा या ठिकाणी पहा सुरू झालेलं आहे. पर्याय क्रमांक डी गोवा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक कोण होते? मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक. प्रश्न क्रमांक 5 मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक.
तर याचं पहा उत्तर आहे, जे पहिले संपादक राहिलेले आहेत ते पहा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. तर मराठी विश्वकोशाचे हे पहिले संपादक आहेत तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत टिंब वर्ष असते. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची मुदत किती वर्ष असते, अशा प्रकारचा प्रश्न आहे. 2.5, 3, 5, 2. इर्शाद शेख सर, हे क्वेश्चन पेपर फर्स्टला पडतील का? नक्की पडतात, नक्की पडतात. पंचायत समितीच्या सभापतीची आणि उपसभापतींची मुदत ही 2.5 वर्षांची असते. पर्याय क्रमांक ए 2.5 वर्षांची. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा तुमच्या समोर, नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचे नियुक्ती प्रमुख कोण असतात किंवा नियुक्त प्रमुख कोण असतात? नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो? प्रश्न क्रमांक 7 आहे पहा, नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख खालीलपैकी कोण? गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त की मुख्याधिकारी? पण नगर परिषदेचा आपल्याला विचारलेला आहे, तर याचं उत्तर आहे पहा मुख्याधिकारी. तर पहा मुख्याधिकारी हे नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचे पण नियुक्त प्रमुख असतात. त्यानंतर पहा कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे असतात. गट विकास अधिकारी पंचायत समितीचे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा 8वा प्रश्न, संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला, कारण? संविधान सभेने हा दिवस निश्चित केला होता. भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा दिवस सुचविला. पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे, की या दिवशी संविधान पूर्ण झाले. या ठिकाणी 26 जानेवारी हा दिवस कशामुळे निश्चित करण्यात आला होता, अशा प्रकारचं कारण देणारा किंवा विचारणारा प्रश्न या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 8. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक सी, की पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे आणि त्यामुळेच या ठिकाणी 26 जानेवारी हा दिवस संविधानाच्या अंमलबजावणीसाठी पण निश्चित करण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक सी याचं अचूक असं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत, याचं कारण? तर पण लाईक करायचं आहे, लाईक करायचा आहे व्हिडिओ आपला पहा. आतापर्यंत फक्त 42 जणांनीच पण लाईक केलेला आहे, तर पण जास्तीत जास्त जणांनी पण लाईक करायचं आहे. भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या, याचं कारण म्हणजे या ठिकाणी लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या ज्या पदव्या आहेत त्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे आणि त्यामुळेच भारतामध्ये ज्या काही राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या होत्या तर त्या या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत. पर्याय क्रमांक बी याचं अचूक असं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, याचं कारण काय? त्या ठिकाणी लक्षात घ्या 2018ची प्रश्नपत्रिका आहे आणि आपण या आधी 2016, 17, 14, 15च्या सुद्धा ज्या पाहिल्या आहेत त्याच्यामध्ये प्रश्न होते, त्या प्रश्नांचं स्वरूप वेगळं होतं आणि या ठिकाणी 2017 पासून प्रश्नांचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते कमी पाहायला मिळतील. 2018 असेल, 2019 असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय या ठिकाणी जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते वेगळं आहे. त्यामुळे तुम्हाला एक तर काय करायचं आहे, जे तुम्हाला पाठ्यपुस्तक आहे ज्या काही ओल्ड
पुस्तके आहेत, जुन्या अभ्यासक्रमाची पुस्तके आहेत. ओल्ड म्हणजे जुन्या अभ्यासक्रमाची जी या ठिकाणी 2006 पासून पुढे तुम्हाला ती अवेलेबल आहेत ई बालभारतीच्या वेबसाईटला. ती या ठिकाणी तुम्ही रीड करायचे आहेत. कारण या ठिकाणी अशा प्रकारचे जर तुम्हाला विधानावरती प्रश्न आले तर वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करून काहीही या ठिकाणी तुम्हाला उपयोग होणार नाही. तर या ठिकाणी मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते या ठिकाणी परत परत बदलत चाललेलं आहे. भारत एक सार्वभौम राष्ट्र का आहे याचं कारण खालीलपैकी आपल्याला द्यायचं होतं. तर भारत हे बाह्य नियंत्रण नसणार, कोणत्याही प्रकारचं बाह्य नियंत्रण आपल्या भारतावरती नाही. अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहे आणि स्वतंत्रपणे आपला कारभार करणारं हे भारत राष्ट्र आहे. त्यामुळे या ठिकाणी भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. आता या ठिकाणी तुम्हाला हा जो प्रश्न आहे जे 5वी 6वी 7वी नागरिक शास्त्राचं पुस्तक आहे जुन्या अभ्यासक्रमाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळेल. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आहे जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. नवीन पुस्तके जे आहेत, नवीन अभ्यासक्रम आहे तो सुद्धा तुम्ही थोडासा रीड करायचा आहे. त्याच्यावरती सुद्धा बरेच प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण धरून चालू आहे की या ठिकाणी 75% प्रश्न तुम्हाला या ठिकाणी ओल्ड सिलेबसवरती विचारले जातात. ओल्ड सिलेबसवरती आणि 25% प्रश्न हे तुम्हाला न्यू सिलेबसवरती विचारले जातात. त्यामुळे दोन्ही सिलेबसचा तुम्ही स्टडी करून जायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? निमलष्करी दल तर निमलष्करी दलामध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? गृहरक्षक दलाचा, सीमा सुरक्षा दलाचा, जलद कृती दलाचा की तटरक्षक दलाचा? अगदी बरोबर 6वीचं नागरिक पुस्तक 7वीचं पुस्तक या ठिकाणी तुम्ही रीड करायचे आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला आहे तसे मिळतील. सर क्वेश्चन करंट मधले येणार आहेत का? करंट मधले सुद्धा तुम्हाला येऊ शकतात, प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे करंट जो सिलेबस आहे तो सुद्धा वाचायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर गृहरक्षक दल, पर्याय क्रमांक ए. गृहरक्षक दल हे या ठिकाणी निमलष्करी दलामध्ये समाविष्ट होत नाही. सीमा सुरक्षा दल, जलद कृती दल, तटरक्षक दल हे निमलष्करी दलामध्ये समाविष्ट होतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 12वा की शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे टिंबटिंब उदाहरण आहे. शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात स्त्रिया आणि दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात. स्वातंत्र्याच्या अधिकाराचे, समानतेच्या अधिकाराचे, पिळवणुकी विरुद्धच्या अधिकाराचे की शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराचे? आता या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे जो काय सामाजिक शास्त्र हा विषय आहे पेपर दुसऱ्यासाठी सामाजिक शास्त्र हा विषय, याच्यामध्ये जो पहिला विषय असतो, दुसरा आणि 3 विषयांचे प्रश्न समाविष्ट असतात. याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा विषय असतो इतिहास, दुसरा विषय असतो भूगोल, त्यानंतर तिसरा विषय असतो या ठिकाणी नागरिक शास्त्र किंवा आपण त्याला ठिकाणी पॉलिटिक्स म्हणूया. तर तुम्हाला इतिहासवरती जे 60 प्रश्न असतात या सामाजिक शास्त्रावरती, तर इतिहासावर तुम्हाला 24 ते 25 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात. अगदी कधी कधी 30 प्रश्न सुद्धा विचारले जातात. भूगोलवरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 20 प्रश्न तुम्हाला भूगोलवरती विचारले जाऊ शकतात. आणि जे राहिलेले प्रश्न आहेत आपण म्हणूया याच्यामध्ये 10 ते 15 प्रश्न तुम्हाला या नागरिक शास्त्र विषयावरती विचारले जाऊ शकतात. तुम्ही याप्रमाणे हा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला इतिहासाचं वेटेज, भूगोलचं वेटेज आणि नागरिक शास्त्राचं वेटेज तुम्हाला अशा प्रकारचं येत असतं. आणि या ठिकाणी पेपर 1 मध्ये तुम्हाला नागरिक शास्त्राचे प्रश्न विचारले जातात, भूगोलचे प्रश्न असतात, इतिहासाचे प्रश्न असतात. त्यामुळे तुम्हाला या बाहेरचे प्रश्न पेपर 1 साठी सुद्धा विचारले जात नाही. त्यामुळे तुम्ही हे जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत पेपर 2 चे ते सुद्धा तुम्ही रीड करायचे आहेत. तर या ठिकाणी प्रश्न आपला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे. समानतेच्या अधिकाराचं हे एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया आणि दुर्बल घटकांसाठी राखीव जागा ठेवल्या असतात. सर 31 ऑक्टोबरची टीईटी एक्झाम पण कॅन्सल होऊ शकते म्हणतात, खरं आहे का? होऊ शकते, काही होऊ शकतं, या ठिकाणी काही होऊ शकतं, कॅन्सल होऊ शकते, पुढेही जाऊ शकते, मागे येणार नाही, फक्त पुढे जाईल. कारण त्या दिवशी जो लॉ कॉलेज वगैरे असतात तर त्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे आणि त्याच्यामुळे परीक्षा पुढे जावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यामुळे कदाचित परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार नाही. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली? भारताच्या फाळणी नंतर
229, 299, 70 की 389? गोल्ड 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 सर, तुमचं नाव बदला सर, तुमचं नाव काही समजा नाही. गोल्ड नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? गोल्ड म्हणजे काय? भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती आहे? तर 299. पर्याय क्रमांक बी 299 हे उत्तर अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा. अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली. अमेरिकेमध्ये संविधानाची किंवा घटनेची गरज का निर्माण झाली? ओके ओके सुवर्णा मॅम, तुमचं नाव तिथं गोल्ड असल्यामुळे या ठिकाणी सर आहेत का मॅम आहेत समजत नव्हतं. ठीक आहे, आता समजलं. अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण का झाली? प्रश्न क्रमांक 14चं उत्तर द्यायचं आहे. योगेश सर, तुमची या ठिकाणी जे तुम्ही परीक्षेचं हे करत आहात ते छान आहे, परंतु तुम्ही आता टाकलेलं आहे परत टाकू नका. विद्यार्थ्यांना या ठिकाणी आन्सर देण्यामध्ये अडचणी येत आहेत पहा. अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली याचं कारण या ठिकाणी छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला आणि याच्यामुळे या ठिकाणी अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 15वा प्रश्न आहे. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असते? घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोग, विधानसभा, राज्य मंत्रिमंडळ की राज्यपाल? घटक राज्यातील ज्या विधानसभा आहेत विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी पर्याय क्रमांक ए निवडणूक आयोगाची आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा. खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. या ठिकाणी 5वीचा इतिहास किंवा 4थीचा इतिहास, सध्याचा 4थीचा इतिहास, आपल्या वेळेचा 5वीचा इतिहास, म्हणजे पेपर 1 मधले प्रश्न इकडे आलेले आहेत. तर बऱ्याच जणांचा हा गोंधळ झालेला दिसतो की या ठिकाणी मला फक्त पेपर 1च द्यायचा आहे, तर मी पेपर 2ची टेस्ट सिरीज का घेऊ? तर टेस्ट सिरीज ह्यासाठी घ्यायची आहे की तुम्हाला या ठिकाणी दोन्ही पेपरचा अभ्यास सराव करायचा आहे. एकाच पेपरचा सराव तुम्ही करणार कसा? कारण प्रश्न तुम्हाला पेपर 1ला 9वी पर्यंत किंवा 8वी पर्यंत 10वी पर्यंत विचारले जातात. 10वी पर्यंत, आता 10वी पर्यंत पेपर 1ला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही दोन्ही पेपरचा या ठिकाणी सराव करायचा आहे, विषयानुसार सराव करायचा आहे. सराव कशा प्रकारे करायचा तर ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे. खाली दिलेल्या जोड्यांमधील या ठिकाणी चुकीची जोडी पर्याय क्रमांक बी मुरुंबदेव विशाळगड. तर ही जी काही जोडी आहे त्या ठिकाणी चुकीची आहे. आता ही जोडी या ठिकाणी चुकीची का आहे तर या ठिकाणी विशाळगडाचं जे नाव आहे ते जुनं नाव या ठिकाणी खेळणा किल्ला असं होतं. जुनं नाव खेळणा किल्ला असं आहे आणि त्याच्यानंतर नवीन नाव या ठिकाणी विशाळगड आहे. बाकीचे जे नाव आहेत तोरणा जुनं नाव आहे, नवीन नाव प्रचंडगड आहे. रायरी जुनं नाव आहे, नवीन नाव या ठिकाणी रायगड आहे. भोरप्या डोंगर होता, त्याचं नवीन नाव प्रतापगड असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जी जोडी आहे चुकीची आहे. या ठिकाणी जो 4थीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला सापडेल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे तोरणा किल्ला पुण्याच्या टिंबटिंब आहे. तोरणा किल्ला कोणत्या दिशेस आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेस आहे तर अशा प्रकारचा प्रश्न. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक ए तर नैऋत्य दिशेस हा तोरणा किल्ला पुण्याच्या आहे. प्रश्न कसा आहे, कसा विचारलेला आहे प्रश्न पुस्तक इयत्ता 4थी.
भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला टिंबटिंब कालगणना असं म्हणतात. तर हा प्रश्न 2018ला अशा प्रकारचा विचारला गेला होता आणि 2019ला पण अशाच प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी जवळजवळ सारखंच असते. त्यामुळे प्रश्न जे जुने प्रश्न आहेत ते तुम्ही वाचायचे आहेत. त्यानंतर तुमचं जे पुस्तक आहे ते पुस्तक वाचा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला आधी प्रश्न तुमच्या जवळ जुने प्रश्न असणं आवश्यक आहे आणि नंतर तो पाठ काढायचा आहे. समजा या ठिकाणी भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला कालगणना म्हणतात. काय करायचं आहे, या ठिकाणी हा प्रश्न पाहायचा, हा प्रश्न वाचायचा, पुस्तक घ्यायचं, तुमच्याकडे ज्या पीडीएफ आपण पाठवलेल्या आहेत ते पुस्तक घ्यायचं, त्या पीडीएफ पाहायच्या आणि हा प्रश्न कोणत्या पुस्तकातून आलेला आहे, कोणत्या इतिहास पुस्तकातून आलेला आहे, तर ते पुस्तक काढायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की या ठिकाणी त्याच्यामधील ही माहिती आहे. तर त्यावेळेस ते तुम्ही पुस्तक वाचून काढा. म्हणजे प्रश्न सुद्धा शोधायला शिका की कोणत्या पुस्तकातून कोणता प्रश्न आलेला आहे. भारतातील पारशी समाजात उपयोगात आणलेल्या असलेली कालगणना आहे तर त्या पद्धतीला काय म्हटलं जातं. सगळं थांबलेलं आहे, काय प्रॉब्लेम. शहेनशाही, अगदी बरोबर शहेनशाही, पर्याय क्रमांक डी, शहेनशाही कालगणना असं म्हटलं जातं. जी हिजरी कालगणना आहे त्या ठिकाणी इस्लाम समाजाची आहे. इस्लाम समाजासाठीची ही हिजरी कालगणना आहे. नंतर शालिवाहन शक ही जी काय कालगणना आहे सातवाहन राजा सातवाहन राजा शालिवाहन याने ही कालगणना सुरू केलेली आहे. त्यानंतर विक्रम संवत ही हिंदू समाजातील कालगणना आहे. हिंदू समाजातील कालगणना कोणती, तर विक्रम संवत ही आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. शहेनशाही ही पारशी समाजातील आहे इस्लाम समाजातील हिजरी आणि शालिवाहन शक ही या ठिकाणी सातवाहन समाजातील आहे. आता या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये एक प्रश्न तयार होऊ शकतो, तो तुम्हाला मी सांगतो की कशा प्रकारचा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. कारण प्रश्न या ठिकाणी चेंज होऊ शकत नाहीत किंवा या ठिकाणी त्यातली माहिती बदलत नाही, परंतु याच्यावरती प्रश्न फिरून विचारला जातो. या ठिकाणी तुम्हाला ही जी कालगणना आहे कोणत्या समाजाची आहे अशा प्रकारची या ठिकाणी एक गट दिला जाईल आणि दुसरा गट या ठिकाणी या कालगणनाचा दिला जाईल आणि तुम्हाला या कालगणना आणि या ठिकाणी ते कोणत्या समाजातील आहे अशा जोड्या लावण्याचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो, विचारला जाईल. त्यामुळे ही माहिती लक्षात ठेवायची आहे. प्रश्न पुढचा आहे कर, उरुक, निप्पूर हे टिंबटिंब मधील प्राचीन नगरे आहेत. कर, उरुक, निप्पूर. इर्शाद शेख टेस्ट सिरीज लावायची आहे तर कॉन्टॅक्ट करा, टेस्ट सिरीज लावून घ्या. तर तुम्हाला त्याच्यामध्ये सीटेट आणि महाटेट प्लस जर तुम्ही नेट परीक्षा कोण देत असेल तर नेट परीक्षा सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज एकाच पॅकेज मध्ये आहे. आपण महाटीईटी प्लस सीटेट 199 मध्ये आणि 299 मध्ये 90 दिवसांसाठी देत आहोत. आणि या ठिकाणी तुम्हाला उद्या शनिवार आणि रविवार आपण एक थोडीशी ऑफर ठेवत आहोत. ज्यांना घ्यायची असेल त्यांनी घ्यायची आहे. शनिवार आणि रविवार साठी तुम्हाला उद्या ऑफर कळवली जाईल की नेमकी ऑफर काय आहे. तुम्हाला 199 पेक्षा तुम्हाला कमी मध्ये या 2 दिवसामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळून जाईल. ज्यांना घ्यायची असेल त्यांनी या 2 दिवसामध्ये परचेस करून घ्यायचे आहे किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन पे वगैरे करून स्क्रीनशॉट पाठवून ठेवा, तुम्हाला ती मिळून जाईल. नंतर तुम्हाला ह्याच्या काय प्राइस मध्ये तुम्हाला घ्यावी लागेल सोमवारपासून. कर, उरुक, निप्पूर ही टिंबटिंब मधील प्राचीन नगरे आहेत. तर याचं उत्तर आहे मेसोपोटेमिया. या ठिकाणी जुनं जर तुम्ही पुस्तक पाहिलं प्राचीन इतिहास तर या प्राचीन इतिहासामधील तुम्हाला हा प्रश्न आहे तसा पाहायला मिळेल. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे प्रसिद्ध वैदिक जीवक टिंबटिंब राज्याशी संबंधित आहे. प्रसिद्ध वैदिक जीवक तर या ठिकाणी थोडंसं मी प्रत्येक वेळेस सांगत जातोय की तुमची जी काही नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके आहेत मग त्या ठिकाणी 9वी असेल, 10वी असेल, 11वी असेल आणि 12वी असेल. म्हणजे 11वी इतिहास भूगोल, त्यानंतर 12वी इतिहास भूगोल, 10वी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र, 9वी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र. तर ही या ठिकाणी जी पुस्तकं आहेत तर ती या ठिकाणी ही पुस्तकं तुम्ही रीड करायची आहेत. ओके, ठीक आहे. थोडासा केबल जोडायची राहिलेली असल्यामुळे या ठिकाणी थांबून येतंय. ओके, ठीक आहे. आता क्लिअर दिसेल. मोडेम केबलच मी जोडली नव्हती, फक्त वायफाय वर चाललेलं होतं, त्यामुळे थोडासा नेटवर्कला प्रॉब्लेम आला. प्रसिद्ध वैद्य जीवक टिंबटिंब या राज्याशी संबंधित आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक बी, मगध.
तर पहा प्रसिद्ध वैद्य जीवक नावाचा या ठिकाणी हा वैद्य मगध या राजाशी पहा संबंधित आहे. पर्याय क्रमांक बी मगध राजाशी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी पहा अ गटातील ग्रंथांची ब गटातील विधानांशी योग्य पहा जोडे लावायचे आहे. या ठिकाणी पहा अ गट याच्यामध्ये पहा ग्रंथ दिलेले आहेत जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे ग्रंथ आहेत आणि त्यांच्यामध्ये जे वाक्य आहेत ती ब गटामध्ये दिले आहेत. यांच्या आपल्याला जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. तर पहा लाईक करा, शेअर करा आणि शेअर करा. पहा फक्त 122 लाईक आलेले आहेत आणि जर आवडत नसेल तर पहा डिसलाईक सुद्धा करू शकता. युट्यूबने आपल्याला पहा दोन्ही सुविधा दिलेल्या आहेत, पण लाईक डिसलाईकच्या. पहा आता स्टॉप होणार नाही. या ठिकाणी पहा मी केबल जोडलेली आहे. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर तर पहा याच्यामध्ये पर्याय क्रमांक ऋग्वेदामध्ये पहा काय केलेलं आहे. तर निसर्गाचं या ठिकाणी काव्यमय वर्णन ऋग्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यजुर्वेदामध्ये पहा यज्ञात वापरायचे मंत्र. सामवेदामध्ये या ठिकाणी पहा संगीताचा जो पाया आहे. ऋग्वेदातील या ठिकाणी पहा तालास्वरात गायनाचं मार्गदर्शन सामवेद आणि या ठिकाणी अथर्ववेद म्हणजे या ठिकाणी आपल्याला दैनंदिन जीवनातील ज्या अडचणी वगैरे आहेत तर त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी जोड्या पहा व्यवस्थित आपण पाहिल्या तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक ए मध्ये या जोड्या पहा व्यवस्थित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा अमोघ वर्ष मालखेड तर पहिला राजेंद्र काय. या ठिकाणी पहा अमोघ वर्ष राजा आणि राज्य यांच्या जोड या ठिकाणी जे संबंध आहे तो आहे. तर पहिला राजेंद्र याचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे, कोणत्या राज्याशी आहे. अलाहाबाद, तंजावर, तर याचं पहा उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक सी गंगईकोंडचोलपुरम. तर हे ज्या काय पाच जोड्या आहेत तर या ठिकाणी पाच जोड्या संदर्भात मी या ठिकाणी पहा पुढल्या ह्याच्यामध्ये सांगा. थोडीशी कन्फ्युजन मला सुद्धा वाटतंय. या ठिकाणी काहीतरी पण मिस्टेक झाली आहे. माझ्याकडे ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक खालीवर झाले असतील. त्या ठिकाणी मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाविषयी पहा कन्फर्म सांगेल. तर याचं उत्तर पहा पर्याय क्रमांक सी हे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा तिसरा प्रश्न सुफी पंथ मूळचा टिंबटिंब हा आहे. पहा सुफी पंथ मूळचा टिंबटिंब आहे. प्रश्न क्रमांक 23. तर पहा 21वा प्रश्न या ठिकाणी पहा मी तुम्हाला नंतर सांगेल, कन्फर्म सांगेल. पहा क्लिअर दिसत नसेल तर तुमचे जे काय 3 डॉट तुम्हाला दिसतील तुमच्या मोबाईल व्हिडिओमध्ये त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या व्हिडिओची जी सेटिंग आहे पहा करून घ्यायची आहे. तर पहा सुफी पंथ या ठिकाणी मूळचा इराणमधील पर्याय क्रमांक बी इराणमधील आहे. पर्याय क्रमांक बी इराणमधील आहे.
कोणती बुक्स वापरावी ती सांगा. या ठिकाणी पहा मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, जुन्या अभ्यासक्रमाची पुस्तकं तुम्हाला ई बालभारतीवरती मिळतील. 2006 पासूनची ती पुस्तके तुम्ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र प्रत्येक इयत्तेची पुस्तके डाउनलोड करून ती वाचायची आहेत. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी टिंबटिंबमध्ये आश्रय घेतला. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी टिंबटिंबमध्ये आश्रय घेतलेला आहे. रंगून, मंडाले, कानपूर की नेपाळ. बेगम हजरत महल यांनी कोणत्या ठिकाणी आश्रय घेतला होता? ग्रुप सी आणि डी ची एक्झाम पोस्टपोन केली आहे का? तर पण मला त्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन नाही सर. तर 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी नेपाळ या ठिकाणी आश्रय घेतला होता. पर्याय क्रमांक डी, नेपाळ या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतलेला होता. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, अनाथ बालिका खालीलपैकी कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना. प्रश्न क्रमांक 21 सिक्स्थ हिस्ट्री मधील असेल आहे. अगदी बरोबर. तर तुमचं जे काय ओल्ड सिलेबसचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा तो प्रश्न पाहू शकता आणि मी तर तुम्हाला नक्की उद्या सांगणारच आहे. त्यामुळे ते पुस्तक तुमचं त्या ठिकाणी एक वाचून होईल किंवा चाळून होईल. पुस्तके चाळा, प्रत्येक प्रश्नासाठी पुस्तक चाळा, तुमचा अभ्यास ऑटोमॅटिकली होईल. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केलेली आहे. महात्मा फुले यांनी काय काय स्थापन केलं? बालहत्या प्रतिबंधक गृह आणि सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अहिल्याश्रम आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. विष्णू शास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी विष्णू शास्त्री पंडित यांनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 26 क्रमांकाचा. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी टिंबटिंब यावर टीका केली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कोणावरती टीका केलेली आहे? प्रश्न क्रमांक 26 उत्तर द्यायचं आहे. आता या ठिकाणी आतापर्यंत आपण इतिहासचे प्रश्न पाहत आलेलो आहोत. इतिहासचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की आतापर्यंत किती झालेले आहेत, त्याच्यामुळे तुमचा एक अंदाज सुद्धा येणार आहे की इतिहासचे प्रश्न किती विचारले गेले आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. तर याला या ठिकाणी याच्यावरती टीका लोकमान्य टिळकांनी अशी केली की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. तर अशा प्रकारची टीका या ठिकाणी यावरती मॉन्टेग्यू का चेम्सफोर्ड कायदा याच्यावरती केलेली आहे. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 27 कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे टिंबटिंब धर्माशी संबंधित आहेत. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर आणि उदयगिरी बौद्ध, जैन, वैदिक, इस्लाम. पुढील शिक्षक भरती केव्हा पूर्ण होईल? तर पुढील शिक्षक भरती अभियोग्यता चाचणी नंतरच पूर्ण होईल. सर मला अभियोग्यता चाचणी 2017 मध्ये 88 मार्क आहेत, तर मी टीईटीचा फॉर्म भरू शकते का? हो, टीईटी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अभियोग्यता चाचणी देण्याची आवश्यकता नसते. टीईटी नंतर तुम्हाला अभियोग्यता देता येते, तर तुम्ही भरू शकता. तर या ठिकाणी ही जैन तीर्थक्षेत्राशी किंवा धर्माशी संबंधित आहे. जैन धर्माशी संबंधित कुंदग्राम, पावा, दिनाजपूर आणि उदयगिरी ही तीर्थक्षेत्र या ठिकाणी या जैन धर्माशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 28. टिंबटिंब याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असे म्हटले जाते. प्रोटेस्टंट या ठिकाणी प्रोटेस्टंट असा शब्द आहे टिंबटिंब याने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असं म्हटलं जातं. जॉन कॅल्विन, झ्विंगली, इरॅस्मस, मार्टिन लुथर. प्रश्न क्रमांक 28 उत्तर द्यायचं आहे. टिंबटिंब यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असं म्हटलं जातं.
तर याचं उत्तर अगदी बरोबर पहा पर्याय क्रमांक ए पहा जॉन कॅल्विन हे आहे पहा जॉन कॅल्विन यांनी स्वीकारलेला जो प्रोटेस्टंट पंथ आहे ते त्याच्या शाखेस प्युरिटन असं पहा म्हटलं जातं. पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 सुद्धा या ठिकाणी इतिहासावरती आहे. अलेक्झांडर पुस्किन हा टिंबटिंब विचारवंत होता. रशियन, जर्मन, फ्रेंच की ऑस्ट्रियन? अलेक्झांडर पुस्किन हा कोणता विचारवंत होता? प्रश्न क्रमांक 29. तर अलेक्झांडर पुश्किन तर हा जो विचारवंत होता तर तो पहा रशियन विचारवंत होता. पर्याय क्रमांक ए रशियन विचारवंत होता. त्यानंतर या ठिकाणी पहा फ्रान्समधील जे काही फ्रेंचमधील जे विचारवंत होते ते पहा मॉन्टेग्यू, हॉल्टियर आणि रुसो. तर हे या ठिकाणी फ्रेंचमधील विचारवंत होते. अमेरिकेमधील जे विचारवंत आहे ते पहा जॉर्ज वॉशिंग्टन आणि डांटे हे इटलीमधील विचारवंत होते. तर लक्षात ठेवायचे पहा अलेक्झांडर पुश्किन हा रशियन विचारवंत होता. प्रश्न क्रमांक 30. आता पहा या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप आशेचे बुशीर याचा शोध कोणी लावला? या ठिकाणी पहा इतिहासचे प्रश्न आपण पाहिले. 29 प्रश्न इतिहासचे होते. सलग प्रश्न विचारले जातात किंवा मागे पुढे सुद्धा होऊ शकतात, परंतु आतापर्यंत आपण पहा 29 प्रश्न इतिहासचे पाहिले. आता पहा भूगोलचे प्रश्न सुरू झालेले आहेत किंवा पुढे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भूगोल इतिहासचे प्रश्न पाहायला मिळतील. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप तर आशेचे भूशीर याचा शोध कोणी लावलेला आहे? अगदी बरोबर पहा बार्थोलोम्यू डायस यांनी या आशेचे भूशीरचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक पहा पुढचा आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता? सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता? या ठिकाणी तुम्हाला सांगितलं 29 प्रश्न इतिहासावरती विचारले गेले होते आणि असा जो रेशो आहे तो पहा कमी जास्त असतो. पहा 25च्या पुढे 30च्या आत हा रेशो असतो. आणि भूगोलचे सुद्धा पहा आता आपण पाहूया प्रत्यक्षात की किती भूगोलचे प्रश्न पहा विचारले गेलेले होते. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा खालीलपैकी? पर्याय क्रमांक बी तर रत्नागिरी. तर रत्नागिरी हा या ठिकाणी सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा आहे, ज्याचं या ठिकाणी लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्राचं पहा 925 आहे. आणि या ठिकाणी पहा रत्नागिरीचं 1123, रत्नागिरीचं पहा 1123 या ठिकाणी पहा आहे. तर या ठिकाणी सर्वात कमी हे 838 हे मुंबईचं आहे. पहा मुंबई शहराचं सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा महाराष्ट्रात राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता राजमहाल होय. खालीलपैकी कोणत्या रेल्वे गाडीला अशा प्रकारे फिरता ताजमहाल असं पहा म्हटलं जातं? पहा या ठिकाणी आपण अभ्यास करण्यापेक्षा अशा ज्या काही पहा गोष्टी आहेत त्याचं विश्लेषण तुम्हाला पहा करता आलं पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमचा अभ्यास पहा सहज सोपा होण्यास मदत होते. या ठिकाणी फक्त आपण पुस्तक वाचून उपयोग नाही. एखादा प्रश्न जर तुम्हाला सापडला नाही जुन्या पुस्तकामधला तर त्यासाठी तो प्रश्न तुम्हाला कोणत्या पुस्तकातून आला हे शोधायचं तुमचं जे काम आहे तुम्ही काम केलं पाहिजे. त्यामुळे एक तर काय होतं आपण तो प्रश्न प्रत्येक पुस्तकामध्ये शोधतो, त्यानिमित्ताने आपण प्रत्येक पुस्तकाची पानं उलटतो किंवा पीडीएफ असेल तर पीडीएफ पाहतो आणि कदाचित तुमचा त्यातून सुद्धा थोडासा अभ्यास नक्की होत असतो. त्यामुळे प्रश्न जुने प्रश्न जे आलेले आहेत ते पहा नेमके कोणत्या पुस्तकातून विचारले गेलेले आहेत. तर डेक्कन ओडिसी तर पहा डेक्कन ओडिसी ही जी काही गाडी आहे तर या गाडीला या ठिकाणी रेल्वे गाडीला या ठिकाणी फिरता ताजमहाल असं या ठिकाणी पहा म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी डेक्कन ओडिसी. प्रश्न पुढचा आहे पहा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? प्रश्न असा आहे पहा भात संशोधन केंद्र आहे असा नाही तर नाही विचारलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं आहे की 3 भात संशोधन केंद्राची तुम्हाला या ठिकाणी पहा माहिती मिळणार आहे. पहा 3 भात संशोधन केंद्राची ज्या ठिकाणी एक नाही. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? तर याचं उत्तर पहा पर्याय क्रमांक डी अलिबाग. तर अलिबाग या ठिकाणी पहा भात संशोधन केंद्र नाही. तर कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे पहा. खोपोली आणि रत्नागिरी तर या तीनही ठिकाणी पहा भात संशोधन केंद्र आहे. लक्षात ठेवायचे पहा कर्जत, खोपोली आणि रत्नागिरी. म्हणजे तुम्हाला प्रश्न जरी आला की म्हणजे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पहा भात संशोधन केंद्र आहे
खाली तुमची एक 3 नावे वेगळी दिली असतील. कर्जत त्या ठिकाणी असले की तुम्हाला कर्जत उत्तर येईल, खोपोली असेल तर उत्तर खोपोली येणार आहे, रत्नागिरी असेल तर रत्नागिरी येईल. परंतु प्रश्नच आपला असा विचारला की याच्यावरून तुमचे पाय 3 प्रश्न तयार झालेले आहेत. प्रश्न पुढचा आहे पहा, विभाजित वर्तुळ ही टिंबटिंब आकृती आहे. विभाजित वर्तुळ, तर विभाजित वर्तुळ या ठिकाणी हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पाठीमागे सुद्धा एकदा आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. कुठल्या इयरमध्ये होता ते आठवत नाही, परंतु हा प्रश्न आलेला होता. विभाजित वर्तुळ ही आकृती कोणत्या प्रकारची आहे? एकमितीय आकृती, द्विमितीय आकृती, त्रिमितीय आकृती किंवा संख्याशास्त्रीय आकृती. प्रिव्हियस इयर शिवाय पर्याय नाही. प्रिव्हियस इयर शिवाय पर्याय नाही. तुम्हाला नेमकं वाचायचंय काय, कुठून वाचायचंय हे तुम्हाला प्रिव्हियस इयर पा सांगतं. त्यामुळे प्रिव्हियस इयरचा स्टडी करा. विभाजित वर्तुळ ही द्विमितीय आकृती आहे. पर्याय क्रमांक बी, द्विमितीय आकृती. त्यानंतर जे काय रेषालेख वगैरे आहेत किंवा स्तंभालेख असतात ते एकमितीय आकृती असतात. प्रश्न क्रमांक पुढचा, अंदमान निकोबार बेटे हे 2 वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहेत. तर त्या खाडीस कोणती खाडी म्हटलं जातं? अंदमान आणि निकोबार जी बेटे आहेत ती 2 वेगवेगळ्या समूह आहेत, परंतु ते एका खोल खाडीने विभागली गेलेली आहेत. तर त्या खाडीला खालीलपैकी काय म्हटलं जातं, कोणत्या नावाने ओळखलं जातं? प्रश्न क्रमांक 35, अगदी बरोबर 10 अक्षांश खाडी. तर 10 अक्षांश खाडी तर या नावाने या ठिकाणी असं या खाडीला म्हटलं जातं. ज्या ठिकाणी एकूण 22 बेटे आहेत. या खाडीवरती 10 अक्षांश खाडीवरती 22 बेटे आहेत आणि त्यापैकी फक्त 10 बेटांवरती मनुष्य वस्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 36वा प्रश्न, गहरजात डोंगरांनी टिंबटिंब राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. गहरजात डोंगरांनी टिंबटिंब राज्याचा वायव्य भाग व्यापला आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड की ओडिसा? तर आपला 500चं टार्गेट होतं. 500 आपले जे व्ह्युअर्स आहेत झाले पाहिजे. त्यासाठी तुमचे फक्त लाईक पाहिजे. 187 फक्त लाईक आहेत. आपण 434 जण आहोत, 187 फक्त लाईक आहेत. तर कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा एकदा. तर याचं उत्तर या ठिकाणी गहरजात डोंगरांनी या ठिकाणी ओडिसा या राज्याचा वायव्य भाग व्यापलेला आहे. पर्याय क्रमांक डी, गहरजात हे जे काय डोंगर आहे त्या ठिकाणी ओडिसा या राज्यामध्ये आहे, लक्षात घ्यायचं आहे. गहरजात आणि डोंगर. प्रश्न क्रमांक पुढचा 37, हरियाणातील अंबाला शहर टिंबटिंब नावाने ओळखले जाते. हरियाणामध्ये जे अंबाला शहर आहे ते कोणत्या नावाने ओळखलं जातं? विज्ञान शहर, शैक्षणिक शहर, ऐतिहासिक शहर की व्यापारी शहर? तर आपलं आजचं व्हिडिओचं लाईकचं टार्गेट 1K आहे. 1000 लाईक आपल्या व्हिडिओला झाल्या पाहिजे. 1000 लाईक, 1K 1000 लाईक. आपल्या लाईकचं जे बटन आहे ते दाबायचं आहे, प्रेस करायचं आहे लाईकचं बटन. हरियाणातील अंबाला शहर टिंबटिंब नावाने ओळखलं जातं. तर अंबाला शहर आहे त्या ठिकाणी या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शास्त्रीय उपकरणांची निर्मिती होत असते, म्हणून या शहराला या ठिकाणी विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं. या अंबाला शहरामध्ये जे शास्त्र आहे त्यांच्या ठिकाणी निर्मिती होत असते. विज्ञान शहर, हरियाणातील अंबाला शहर. प्रश्न पुढचा 38 क्रमांकाचा, मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता? आता या ठिकाणी हा प्रश्न आला तर या प्रश्नासह थोडीशी माहिती देतो की जे काही 5 सदाहरित वने असतील म्हणजे वनांचे प्रकार तुम्ही या ठिकाणी जे भूगोलचं पुस्तक आहे म्हणजे 5वी पासून पुढची पुस्तके आहेत भूगोलची जुन्या अभ्यासक्रमाची ते पाहायचे आहे. वनांचे प्रकार त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेले आहे, व्यवस्थित माहिती आहे आणि त्या माहितीमध्ये तुम्ही वनांचे प्रकार आहेत, त्यानंतर त्या वनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात, वनामधील प्राणी, त्यानंतर त्या ठिकाणी जे वृक्ष आहेत, वृक्ष असतील, वेली असतील, तर हे या ठिकाणी तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. प्राणी, वेली, त्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे आर्थिकदृष्ट्या वृक्ष आढळतात किंवा त्याच्यामधून तुम्हाला जे औषधी वनस्पती आहेत किंवा जे उत्पादित आहेत, कशापासून परिस्थितीतले जे आदिवासी लोक वगैरे आहेत ते मिळवतात, तर याची माहिती तुम्ही या ठिकाणी या संदर्भात ठेवायची आहे. तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे ती माहिती तुम्ही लक्षात ठेवा. मोसमी वनातील या ठिकाणी आहे वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष खालीलपैकी कोणता?
तर यापैकी आपल्याला पहा साग हा या ठिकाणी सांगता येणार आहे. आता या ठिकाणी पहा आंबा असेल, फणस, ऐन, किंजळ, कदम, त्यानंतर सेवरी, साग, साल, हिरडा आणि बेहडा. हिरडा, बेहडा हे ज्या काही वनस्पती आहेत त्या आर्थिक दृष्ट्या पहा महत्वाच्या अशा पहा वनस्पती आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा अँटिलेज द्वीपसमूह टिंबटिंब समुद्रात आहे. अँटिलेज द्वीपसमूह कोणत्या समुद्रामध्ये आहे? आर्क्टिक, बफिन, कॅरिबियन, अटलांटिक. टेन्थच्या बुकमध्ये पण आहेत आणि तुम्हाला जुना जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. त्याच्यामुळे पण दोन्ही पुस्तके वाचायचे, नवीन असतील जुनी असतील, दोन्ही पुस्तकामधून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर अँटिलिज द्वीपसमूह हा या ठिकाणी पहा कॅरिबियन या समुद्रामध्ये आहे. पर्याय क्रमांक बी कॅरिबियन समुद्र. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 40वा. हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखुर सू जवळ टिंबटिंब नदी उगम पावते. बोखर सू जवळ कोणती नदी उगम पावते? सिंधू, झेलम, चिनाब की सतलज? हिमालयातील कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखर सू जवळ टिंबटिंब नदी उगम पावते. अगदी बरोबर पहा सिंधू. सिंधू नदी या ठिकाणी चू जवळ उगम पावते. त्यानंतर जी झेलम नदी आहे ती या ठिकाणी जम्मू काश्मीरमधील शेषनाग, जम्मू काश्मीरमधील शेषनाग या ठिकाणी ही झेलम नदी पहा उगम पावते. चिनाब नदीचा जो उगम आहे तो या ठिकाणी पहा हिमाचल प्रदेशामध्ये आहे आणि सतलज नदीचा उगम हा तिबेटमधील राक्षसताल सरोवर या ठिकाणी आहे. तिबेटमधील राक्षसताल सरोवरामध्ये ही सतलज नदी उगम पावते. प्रश्न पुढचा इटलीतील व्हेसुव्हियस व अलास्कातील काटमाई ही टिंबटिंब प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. आता या ठिकाणी पहा ज्वालामुखी तुम्हाला टॉपिक तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहा ज्वालामुखीची जी काही माहिती आहे ती सगळी माहिती तुम्ही वाचून घ्या. ज्या ज्या पुस्तकामध्ये असेल किंवा तुम्हाला इंटरनेटवरती पाहायला मिळेल ती सगळी माहिती तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्हाला पहा जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी आहे किंवा मृत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा ज्वालामुखीपासून कोणकोणत्या प्रकारचे खडक तयार होतात किंवा अजून त्या संदर्भात जी काही माहिती असेल ज्वालामुखीच्या संदर्भात ती सगळी माहिती कुठूनही मिळवण्याचा प्रयत्न करा. परंतु या ठिकाणी तुम्हाला या ज्वालामुखीची माहिती मिळवायची आहे. त्याच्यावरती प्रश्न 100% विचारले जातात, विचारले गेलेले आहेत. तर इटलीतील या ठिकाणी जो प्रकाश ज्वालामुखीची उदाहरणे आहेत तर ती या ठिकाणी पहा निद्रिस्त किंवा पहा सुप्त ज्वालामुखीची ही उदाहरणे आहेत. पहा इटलीतील व्हेसुव्हियस आणि अलास्कातील काटमाई. प्रश्न क्रमांक पहा पुढचा आहे चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात टिंबटिंब क्रमांक लागतो. चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 2019 मध्ये पाक गहू उत्पादनामध्ये, त्यानंतर पाक ब्राझीलचा विचारला होता की या ठिकाणी कापूस उत्पादनामध्ये कोणत्या देशाचा क्रमांक लागतो, तर तो ब्राझीलचं असं उत्तर होतं. आणि तो जो प्रश्न होता तो 11वीच्या भूगोल पुस्तकामधील विचारला गेला होता. नवीन जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामधील हा प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे पहा दोन्ही पुस्तके महत्वाचे आहेत. म्हणजे कापूस पिकाखालील उत्पादनामध्ये किंवा गहू पिकाखालील उत्पादनामध्ये असेल किंवा या ठिकाणी हे चहा पिकामधील आहे, तर हे जे काय आहे 2-4 जे पिकं आहेत ती महत्वाची आहेत. तर ती पिकं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला जगावरती प्रश्न विचारले जातील. तर चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा या ठिकाणी जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक डी पहा पहिला क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा 43 क्रमांकाचा. पनामा या कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असं पहा म्हणतात. पनामा या कालव्यास कशाचं प्रवेशद्वार पहा म्हटलं जातं? अटलांटिक महासागराचं, पॅसिफिकचे, हिंदी महासागराचे की पहा भूमध्य सागराचं? पनामा कालवा.
तर याचं उत्तर आहे पॅसिफिकचे प्रवेशद्वार असं या पनामा कालव्यास म्हटलं जातं. लक्षात घ्यायचं आहे पॅसिफिकचे प्रवेशद्वार कोणाला म्हणतात तर पनामा या कालव्यास म्हटलं जातं. प्रश्न पुढचा आहे टिंबटिंबचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. खालीलपैकी कशाचा उपयोग आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मितीमध्ये केला जातो? कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू की थोरियम? तर आण्विक इंधन म्हणून कोणत्या ठिकाणी केला जातो किंवा कशाचा उपयोग केला जातो? तर या ठिकाणी आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती, ज्या ठिकाणी विद्युत निर्मिती केली जाते तर या ठिकाणी थोरियमचा उपयोग केला जातो. थोरियमचा उपयोग या ठिकाणी या आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मितीमध्ये केला जातो आणि याचं केंद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी अणुविद्युत निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 45 क्रमांकाचा प्रश्न. या ठिकाणी असे सुद्धा जे प्रश्न आहेत ते विचारले जातात. त्याच्यामध्ये काय आकृत्या वगैरे आहेत त्या व्यवस्थित पाहायच्या आहेत की थोडक्यात या ठिकाणी ज्या काही सागर तळामध्ये वगैरे रांजण खळगे वगैरे असतात तर याची आकृती तुम्हाला विचारली जाऊ शकते. किंवा या ठिकाणी जे काही त्या सागरी मंच वगैरे असतात, भूखंड मंच वगैरे असतात किंवा सागरी गुहा वगैरे तयार झालेल्या असतात. तर अशा प्रकारचे प्रश्न किंवा ज्या काही आकृत्या आहेत पुस्तकामध्ये ज्या आकृत्या आहेत तर या सगळ्या आकृती तुम्ही व्यवस्थित एकदा पाहून घ्या. त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये या आकृतीवरती किंवा अशा प्रकारचे तुम्हाला चित्र दिले जातात. त्या ठिकाणी असे जे काही इंडिकेट आहेत ते केले जातात. 1 नंबरचा ऑप्शन, 2 नंबरचा, 3 नंबरचा आणि 4 नंबरचा इथं ऑप्शन आहे. आणि प्रश्न विचारला आहे की खालील आकृतीमध्ये हिमवृष्टी याचा योग्य पर्याय कोणता? हिमवृष्टीचा पर्याय कोणता? या ठिकाणी इथं वृष्टी होत आहे, या ठिकाणी इथं वृष्टी होत आहे. तर आता आपल्याला हिमवृष्टीचा पर्याय क्रमांक सांगायचा आहे. या ठिकाणी खाली तुम्हाला पर्याय क्रमांक दिसत असतील 1, 2, 3 आणि 4. अगदी बरोबर या ठिकाणी जो 3 क्रमांकाचा ऑप्शन आहे या ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. तर या ठिकाणी डोंगराच्या खालच्या बाजूने हिमवृष्टी होत नाही. त्या ठिकाणी डोंगराच्या जवळ गेल्यानंतर जी हिमवृष्टी आहे त्या ठिकाणी होत असते. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला काय म्हटलं जातं? बघा एकदम सोपा प्रश्न विचारला गेला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला इयत्ता 4चं जे भूगोलचं पुस्तक आहे जुन्या अभ्यासक्रमाचं तर त्याच्यामध्ये हा प्रश्न पाहायला मिळेल किंवा 4थीचं जे परिसर अभ्यासाचं पुस्तक आहे आता नवीनचं त्याच्यामध्ये सुद्धा हा तुम्हाला प्रश्न किंवा याची माहिती पाहायला मिळते. सोपे प्रश्न आहेत की पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला काय म्हटलं जातं? तर याला आपण सगळ्यांना माहिती परिभ्रमण असं म्हटलं जातं. आपण इयत्ता 4थीमध्ये असताना ही जी व्याख्या आहे ती पाठच करून घेतलेली होती, पाठ केलेल्या होत्या. तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. प्रश्न पुढचा. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं? रेखावृत्त, बृहद्वृत्त, विषुववृत्त की प्रकाश वृत्त? छान, 300 लाईक. आपण 426 जण आहोत आतापर्यंत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणतं? तर विषुववृत्त हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठं अक्षवृत्त आहे विषुववृत्त. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 48 क्रमांकाचा. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट टिंबटिंब नदीच्या पात्रात आहे. माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट. प्रश्न क्रमांक 48. माजुली हे नदीच्या पात्रातील माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर याचं उत्तर या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 41 ए बरोबर आहे सर. बुक 8 भूगोल. ओके ठीक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे सूर्य आणि लघु ग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना काय म्हटलं जातं? सूर्य आणि लघु ग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान जे ग्रह असतात तर त्या ग्रहांना काय म्हटलं जातं? आंतरग्रह, बाह्य ग्रह याची माहिती वाचून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ग्रह येतात, छोटा ग्रह कोणता, मोठा ग्रह कोणता, किंवा या ठिकाणी ग्रह असेल म्हणजे ग्रह समजा ग्रह आहे त्याची उपग्रहांची संख्या किती आहे ही माहिती सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळते. ही माहिती वाचून ठेवा.
सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना या ठिकाणी अंतर्ग्रह असं पा म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी अंतर्ग्रह असं पा म्हटलं जातं. त्यानंतर जे लघुग्रह आहेत, लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या पलीकडील जे ग्रह असतात त्यांना पा बहिर्ग्रह म्हटलं जातं. लक्षात घ्यायचं आहे पा, दरम्यानच्या ग्रहांना अंतर्ग्रह आणि पलीकडच्या ग्रहांना बहिर्ग्रह म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पा 50 क्रमांकाचा. ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक टिंबटिंब येथे येतात. ट्विन टॉवर, ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक यापैकी पा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 50 उत्तर द्यायचं आहे पा कोलालंपूर. कोलालंपूर या ठिकाणी ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत आहे. या ठिकाणी प्रसिद्ध जे पर्यटक आहेत तीही इमारत पाहण्यासाठी जात असतात. प्रश्न क्रमांक 50. प्रश्न पुढचा 51वा. गॅलिली पर्वतरांगा ही टिंबटिंब मधील सर्वात उंच प्रदेश आहे. गॅलिली पर्वतरांगा ही टिंबटिंब मधील सर्वात उंच प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 51. गॅलिली पर्वतरांगा ही टिंबटिंब मधील सर्वात उंच प्रदेश आहे. उंच प्रदेश कोणत्या ठिकाणचा आहे? तर हा या ठिकाणी इस्रायल मधील आहे पा. मलेशिया नाही तर पा इस्रायल मधील हा या ठिकाणी सर्वात उंच प्रदेश आहे. पर्याय क्रमांक डी इस्रायल. प्रश्न पुढचा 52 क्रमांकाचा प्रश्न. समुद्र सपाटीवर वायुदाब टिंबटिंब मिलीबार असतो. समुद्र सपाटीवरती जो वायुदाब असतो तो किती मिलीबार असतो? 1013.2, 1014.2, 1015.2, 1016.2. तर या ठिकाणी पण लक्षात घ्या जे पॉईंट आहे पॉईंट मध्ये काही फरक नसतो. पॉईंट मध्ये पा शक्यतो फरक करतच नाहीत, कारण त्याच्यामध्ये पा कन्फ्युजन होतं आणि जे प्रश्न आहेत पा संदिग्ध होतात, त्याच्यामुळे पॉईंट मध्ये फरक नसतो. परंतु जी पा पुढची माहिती असते ती या ठिकाणी तुम्ही फक्त लक्षात ठेवायची आहे पा अशा प्रकारच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये. तर याचं उत्तर अगदी बरोबर पा 113.2 मिलीबार हा या ठिकाणी समुद्र सपाटीवरती वायुदाब असतो. प्रश्न पर्याय क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे पा चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग म्हणजे काय? चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग म्हणजे खालीलपैकी काय म्हणायचे याला? पौर्णिमा, चंद्रकला, अपभू की उपभू? प्रश्न क्रमांक 53. चंद्राच्या प्रकाशित भागात जो काय रोज बदलणारा भाग असतो तर त्याला आपण पा चंद्रकला पा म्हणत असतो. पर्याय क्रमांक बी चंद्रकला. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पा 54 क्रमांकाचा. सागरी जलात टिंबटिंबचे प्रमाण सर्वाधिक असते. सागरी जल, सागराचं जे जल आहे पाणी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं असतं? कार्बोनेट, कॅल्शियम, सोडियम क्लोराईड की सिलिका? तर पा सांगायचं याचं उत्तर सागरी जलामध्ये सागराच्या पाण्यामध्ये खालीलपैकी कशाचा जास्त समावेश होतो? खालीलपैकी जास्त काय असतं? प्रश्न क्रमांक 54 चं उत्तर सी. अगदी बरोबर. सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड पासून पण मीठ बनवलं जातं आणि ज्याचा या ठिकाणी सागरी जलामध्ये पण जास्त समावेश असतो म्हणून आपण पण सागरी पाण्यापासून सागराच्या पाण्यापासून पण मीठ बनवत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा. टिंबटिंब या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे. गिझा ही जी काही पिरॅमिड आहे त्या ठिकाणी कोणत्या शहराजवळ आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर जी गिझाची पा प्रसिद्ध अशी पिरॅमिड आहे तर ती पा कैरो या शहराजवळ आहे पा. पर्याय क्रमांक डी कैरो या शहराजवळ ही जगप्रसिद्ध पिरॅमिड आहे पा गिझा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पा खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो? शेतीला पूरक असणारा व्यवसाय खालीलपैकी कोणता? खाणकाम व्यवसाय, पशुपालन व्यवसाय, मासेमारी व्यवसाय की व्यापार व्यवसाय? आता या ठिकाणी जे काही चतुर्थ व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, प्राथमिक व्यवसाय याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर तोच प्रश्न या ठिकाणी आपल्याला असा फिरवून विचारलेला आहे की यापैकी आता जे व्यवसायांचे प्रकार आहेत तर त्या व्यवसायांचा प्रकार शेतीला कसा पूरक ठरतो किंवा कोणता व्यवसायाचा प्रकार शेतीला पूरक असतो अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. खाणकाम व्यवसाय, पशुपालन व्यवसाय, मासेमारी की व्यापार व्यवसाय?
तर याचं पहा पशुपालन व्यवसाय हे या ठिकाणी येणार आहे. पर्याय क्रमांक बी पशुपालन व्यवसाय. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा 57 क्रमांकाचा. चुनखडीच्या प्रदेशात टिंबटिंब हे भूरूप तयार होते. चुनखडीचे जे प्रदेश असतात तर त्या चुनखडीच्या प्रदेशामध्ये जी भूरूपे आहेत ते कोणत्या प्रकारची भूरूपे तयार होतात? विलय छिद्रे, अव्हान खळगे, बारखान, खाजन. आता या ठिकाणी जे खाजन आहे तर खाजनची माहिती तुम्ही घ्या. या ठिकाणी याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला होता. खाजन किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्या महत्वाच्या काही संज्ञा आहेत ते पण लक्षात ठेवायच्या आहेत. तर या ठिकाणी चुनखडी जे प्रदेश असतात ज्या ठिकाणी चुनखडी मोठ्या प्रमाणात आढळते तर अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये जे भूरूपे तयार होतात तर त्याला या ठिकाणी विलय छिद्रे अशा प्रकारचे भूरूप म्हटलं जातं. विलय छिद्रे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 58 क्रमांकाचा. अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं? अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं? तर या ठिकाणी जवळजवळ जे आपण 29 प्रश्न पाहिले इतिहासाचे पहिले त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला 5 ते 6 प्रश्न हे नागरिक शास्त्राचे पाहिले होते. नागरिक शास्त्राचे आणि त्यानंतर आपण जे संपूर्ण प्रश्न आहेत आतापर्यंत जवळजवळ ते 31 प्रश्न होतात ते भूगोल या विषयाचे आहेत. म्हणजे भूगोल विषयाचे प्रश्न 2018 मध्ये 31 प्रश्न होते आणि 29 प्रश्न हे इतिहास नागरिकशास्त्र या विषयाचे होते. तर अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर तर हे या ठिकाणी फिन्सन मॅसिव्ह तर हे या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे अंटार्क्टिका खंडातील. प्रश्न क्रमांक पुढचा. सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? खालीलपैकी कोणत्या देशाने पुढाकार घेतला? नेपाळ, श्रीलंका, भारत, पाकिस्तान. तर सार्क ही जी काही संघटना आहे तर त्याचं मुख्यालय नेपाळमध्ये आहे, काठमांडू या ठिकाणी. नेपाळ काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. तर ही सार्क संघटनेची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली. तर त्यावेळेस या ठिकाणी भारताने यासाठी पुढाकार घेतलेला होता. पर्याय क्रमांक सी भारत या देशाने. प्रश्न क्रमांक पुढचा आणि शेवटचा प्रश्न. वाहतूक आणि दळणवळण ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. कारण वाहतूक आणि दळणवळण ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. खालीलपैकी याचं कारण कोण? आणि दळणवळण ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात याचं कारण आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं अगदी उत्तर बरोबर आहे. वाहतुकीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी वाहतूक आणि जी काही दळणवळण व्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. जर या ठिकाणी वाहतूक आणि दळणवळण या ठिकाणी व्यवस्थित नसेल किंवा ते प्रगत नसेल त्या ठिकाणी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए याचं अगदी योग्य असं कारण आहे. पर्याय क्रमांक ए. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 60 प्रश्न पाहिले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिले 29 प्रश्नामध्ये एक 24 ते 25 प्रश्न हे इतिहासावरती आणि एक जे 4 ते 5 प्रश्न होते ते नागरिक शास्त्रावरती विचारण्यात आलेले होते आणि यानंतरचे 31 प्रश्न हे संपूर्ण भूगोल या विषयावरती होते. भूगोल